वर्षभरापूर्वी थाटामाटात झालेलं लग्न, महिनाभरापूर्वीच मुलीचा झालेला जन्म, मुलीच्या बारशाची सुरू असलेली तयारी आणि याच महिनाभराच्या आपल्याच लेकीला अनाथ करून एका महिलेनं केलेली आत्महत्या. या सगळ्यामुळे सध्या कोल्हापूर हादरलेलं पाहायला मिळतंय. कोल्हापूरमध्ये एका वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या आणि नवमाता असलेल्या महिलेची आत्महत्या जी आहे ती समोर आलेली आहे आणि या मागची अनेक धक्कादायक कारणं सुद्धा आता समोर येतात. माहेरच्या मंडळींनी सासरच्यांवर अतिशय धक्कादायक स्वरूपाचे आरोपही केलेत. नेमकं या सगळ्या प्रकरणात काय घडलंय हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अस्मिता प्रतीक सिंह काटकर असं या प्रकरणामध्ये 23 वर्षीय आत्महत्या केलेल्या या महिलेचं नाव आहे. वर्षभरापूर्वीच अस्मिता आणि प्रतीक सिंह यांचा विवाह झालेला होता. महिनाभरापूर्वी या दोघांनाही एक गोंडस मुलगी झाली. मात्र या मुलीचं जन्म झाल्यापासून अस्मिता यांचा छळ केला जात होता असे आरोप केले जातात. या मुलीचाच अगदी 2 दिवसांनंतर ही मुलगी जी आहे ती आता महिनाभराची होणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये तिचं बारसं करायचं होतं. बारशासाठीची तयारी दोन्ही कुटुंबांमध्ये सुरू होती. त्यानंतर सासरचे मंडळी जे आहेत हे सासरचेच मंडळी काल दुपारच्या सुमारामध्ये बारशासाठीचा एक हॉल बघण्यासाठी सगळेजण गेलेले होते. तिथून ते परत आले. परत आल्याच्या नंतर बेडरूमचा दरवाजा हा लॉक केलेला होता. अनेक वेळा फोन केले, दरवाजा वाजवला, मात्र आतून कोणताही रिस्पॉन्स येत नव्हता. त्यानंतर मात्र अनेक प्रयत्न केल्याच्या नंतर हा दरवाजा तोडला गेला, खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न झाले आणि त्यानंतर जे काही दृश्य पाहायला मिळालं, या दृश्यामुळे प्रत्येकच जण हादरलेला होता. कारण अवघ्या 1 महिन्यांच्या मुलीला अनाथ करून या मातेनं स्वतःचा जीव दिलेला होता, आत्महत्या केलेली होती गळफास लावून. हे सगळं घडल्याच्या नंतर तातडीनं अस्मिता यांच्या माहेरच्या मंडळींना सुद्धा कळवण्यात आलं. त्यानंतर पोस्टमॉर्टम झालं. मात्र आता याच सगळ्यामध्ये ही जी काही आत्महत्या झाली आहे या मागची धक्कादायक कारणं माहेरच्या मंडळींनी सांगितलेली आहेत. माहेरच्या मंडळींचं असं म्हणणं आहे की वर्षभरापासून जसं आपल्या मुलीचं लग्न झालं तेव्हापासूनच सासरच्या मंडळींकडून अस्मिता यांचा सतत छळ केला जात होता. सतत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जायची. अनेक वेळा आम्ही त्यांना पैसे दिलेले सुद्धा आहेत. असं सगळं झाल्याच्या नंतरही हा छळ काही केल्या थांबलेला नव्हता. ज्या वेळेस अस्मिता या गरोदर राहिल्या होत्या त्यावेळेस सासरच्या मंडळींना असं वाटत होतं की मुलगाच व्हावा, वंशाला दिवाच हवा आहे. त्यामुळे म्हणून त्यांनी मुलाची कपडे सुद्धा खरेदी करून ठेवलेली होती. नंतर मात्र असं झालं की मुलगा होण्याऐवजी अस्मिता यांना मुलगी झाली. तेव्हापासूनच सासरच्या मंडळींचा हिरमोड झालेला होता. त्यांना जे अपेक्षित होतं ते घडलेलं नव्हतं. त्यामुळे जाणून बुजून आमच्या मुलीचा छळ होत होता, तिला सतत टोमणे मारले जात होते आणि या सगळ्यामुळेच आमच्या मुलीनं आत्महत्या केली असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून जशी पैशांची मागणी होत होती तसंच आता जेव्हा बाळ जन्माला आलेलं होतं त्यानंतर सुद्धा अनेकदा असे प्रकार घडलेले होते. त्याचबरोबर सासरच्या मंडळींनी असंही सांगितलेलं होतं की बारसं जे आहे ते खूप भव्य दिव्य करा, मोठं करा, चांगल्या हॉलला करा, भरपूर पैसा वगैरे खर्च करा, अशी सुद्धा मागणी केली जात होती. शेवटचं बोलणं जे काही झालेलं होतं अस्मिता यांचं त्यांच्या माहेरच्या मंडळींबरोबर, त्यावेळेस सुद्धा अस्मिता यांनी असंच सांगितलेलं होतं की सासरचे लोक असं म्हणतात की बारशाचा खर्च जो आहे तो जास्त करा आणि मोठं बारसं करा. पण त्यावेळेस माहेरच्याच मंडळींनी म्हणजे अस्मिता यांच्या वडिलांनी असं सांगितलेलं होतं की एकतर वर्षभरापासून बराचसा खर्च झालेला आहे. नुकताच अधिक महिना सरला. या अधिक महिन्यामध्ये सुद्धा जावयासाठी वगैरे बराच खर्च केलेला आहे. त्यानंतर डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीमध्ये सुद्धा खूप सारा खर्च झालाय. त्यामुळे आता खरं तर इतका मोठा खर्च करण्याची आपली तयारी नाहीये, असं माहेरच्या मंडळींनी प्रामाणिकपणे सांगितलेलं होतं. पण या सगळ्यामुळेच कदाचित सासरच्या मंडळींचा दबाव वाढला असावा आणि त्यामुळेच बारशाच्या अगदी काही दिवस आधी आपल्या महिनाभराच्या लेकीला सोडून या अस्मिता यांनी आत्महत्या केली असे खळबळजनक आरोप आता त्यांच्याच कुटुंबियांकडून केले जात आहेत. या प्रकरणामध्ये सासू, सासरा, नणंद आणि नवरा या सगळ्यांवरतीच गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी सुद्धा केली जाते. माहेरच्या मंडळींनी केलेल्या आरोपांनंतर आता कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांकडून तपास केला जातोय. जर हे सगळेच आरोप खरे असतील तर मात्र या संपूर्ण काटकर कुटुंबाला तुरुंगात जावंच लागेल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे या प्रकरणामध्ये जे काही दावे केले जातात, आरोप केले जातात, हे खरे निघतात का आणि पोलीस कशा पद्धतीने तपास करतात, सासरच्या मंडळींना अटक होते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.